वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। आपण श्रीमद भगवद्गीतेमधील 9व्या श्लोकचा विचार करतो आणि श्रीमद भगवद्गीतेमधील ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की आध्यात्मिकदृष्ट्या पुण्य मिळवण्याच्या दृष्टिकोनातून ह्या बाबी आहेत किंवा प्रथम अध्यायातील जे श्लोक आहेत ते आपल्या डे टू डे लाईफमध्ये वापर करण्यासारखा किंवा उपयोगात आणण्यासारखा नाही आहे। परंतु हा जो श्लोक आहे त्याला आज आपण वेगळ्या अँगलनं बघण्याचा प्रयत्न करू, कारण मदर्थे त्यक्त जीविता हा एक शब्द आहे, पण त्या शब्दामागील जी भूमिका आहे ती भूमिका आज आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे उपयोगी आहे ह्या भूमिकेतून आपण बघायचं आहे। आज जगामध्ये पूर्वीपासून किंवा आज हे दोन विचारधारा कायम सुरू असतात। त्यापैकी एक जी आहे इंडिव्हिज्युअलिस्टिक आणि सोशलिस्टिक किंवा इंडिव्हिज्युअलिझम आणि सोशलिझम, व्यक्तिनिष्ठता आणि समाजनिष्ठता। आता ह्याबाबत जे रिसर्च झालेले आहेत, सायकोलॉजिकली अप्रोच, इंटरनॅशनल जर्नल ऑफ द इंडियन सायकोलॉजी या ह्याच्यामध्ये फेब्रुवारी 2025 मध्ये जे एक लेख प्रसिद्ध झालेला होता, त्या अनुषंगाने आज जे जनरेशन झेड आहे, जेन झे आपण जे म्हणतो आहोत, त्यांच्या समोर जे ठराविक प्रश्न निर्माण होतात, त्यांची जी एक मेंटॅलिटी निर्माण झालेली आहे, ते स्वतःला इंडिव्हिज्युअलिस्टिक मानतात का सोशलिस्टिक मानतात, ते स्वतःला नेमकं काय मानतात, आणि त्यांच्यामध्ये डिसिजन मेकिंग पॉवर्स हे कमी आहे असं त्या लोकांना पण वाटू लागलेलं आहे। मग त्या लोकांना, मग त्या मुलांना देखील वाटू लागलेलं आहे। मग डिसिजन मेकिंग पॉवर जर कमी झाली असेल किंवा द लॅक ऑफ द डिसिजन पॉवर असेल तर त्याच्या मागची कारणं कोणती, आणि ती कारणंचं मूळ जे आहे ते कुठं आपल्याला सापडेल, ह्या दृष्टिकोनातून आपण हा विचार करायचा आहे। हा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस व्यक्तिवाद आणि समाजवाद ह्यामध्ये सगळ्यात मूलभूत आहे। कारण कधी पण माणूस एखादा विचार करतो, एखादा निर्णय घेतो, त्यावेळेस त्याचा आधार जो आहे तो विचाराचा आहे। त्या विचाराच्या आधारानुसार नेमकं त्यांनी काय करायला पाहिजे हा भाग महत्त्वाचा आहे। आणि त्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण पाहू की व्यक्तिवाद आणि समाजवाद ही जी दोन विचारधारा आहे, ह्या दोन विचारधारेमधील फरक काय आहे, तर साध्या सोप्या ह्याच्यामध्ये जर आपण समजून घ्यायचं झालं तर वेस्टर्न कल्चर आणि ईस्टर्न कल्चर म्हणजे पाश्चिमात्य विचारधारा आणि आपली भारतीय विचारधारा, ह्या दोन विचारधारेमध्ये काय फरक आहे हे कधी समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला का? आपण डे टू डे लाईफमध्ये वेस्टर्न फिलॉसॉफी किंवा वेस्टर्न थॉट्स माझ्या जीवनामध्ये कशा प्रकारे स्वीकारले गेलेले आहेत ह्याची आपल्याला समज देखील किंवा जाणीव देखील नाही आहे। ते थोडंसं समजून घेऊ, जेणेकरून व्यक्तिवाद आणि समाजवाद किंवा इंडिव्हिज्युअलिस्टिक मी कसा होत चाललेलो आहे हे समजून येईल। फॉर एक्झाम्पल, जेवण भारतीय समाजामध्ये आपण सगळ्यांना माहिती असेल, आपण ज्यावेळेस मग घरात पूर्वीपासून आपण लहानपणापासून ज्यावेळेस मग जेवण करतो, एक ताट असते आणि त्या ताटामध्ये लोणच्यापासून भातापर्यंत सगळे पदार्थ एकाच वेळी मांडलेले असतात। त्यामध्ये वेगळं नाही आहे। आपल्याला नंतर मग जो पदार्थ आवडतो खातो तो खायला सुरुवात करतो आणि तदनंतर जसा जो पदार्थ लागतो त्याप्रमाणे आपण ते मागून घेतो, पण सुरुवातीपासून सर्व पदार्थ त्या ताटामध्ये आलेले असतात। ही भारतीय परंपरा म्हणजे समायोजित, सगळ्यांना एकत्रात एका ठिकाणी घेणं आणि तिथून आपण सुरुवात करणं। तीच वेस्टर्न फिलॉसॉफी, डिश सिस्टीम, अगोदर सूप, नंतर स्टार्टर, नंतर मेन कोर्स, त्यानंतर राईस, त्यानंतर डेझर्ट, ह्या ज्या बाबी आहेत म्हणजे एक 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 घेणं, हा विचारधारेमधील फरक आहे। आज आपल्याला
आपण जे आता प्रत्येक हॉटेलमध्ये गेलो की स्टार्टर, सूप, मेन कोर्स, राईस, नंतर आईस्क्रीम, ही जी पद्धत आहे ती आपण स्वीकारली का नाही? घरात आपण खातो का तसं? नाही खात. पण हॉटेलमध्ये गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करतो का नाही? म्हणजे मी समाजवादी असून, सोशलिझम असून, सोशलिस्ट असून इंडिव्हिज्युअलिस्टचं वर्तन करतो आहे. बाहेर गेल्यानंतर मी इंडिव्हिज्युअलिस्ट राखतो. त्याचप्रमाणे कपडे, आपण जे आपल्या समाजामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये कपडे आपण घालतो, कपड्यामध्ये जे आपले आई वडील बाकी जे काय कपडे घालत होते, आई लोकांच्या साड्या, बाकी दुसरा कुठला विषय नाही. भाऊ लोकांचं विजार, वरती बंडी किंवा नंतर मग सलवार कुर्ता हा भाग आला. बाकी काय होतं का? नाही. आता वेस्टर्न कल्चरमध्ये घरासाठी वेगळं, सकाळसाठी वेगळं, रात्रीसाठी वेगळं, फिरण्यासाठी वेगळं. म्हणजे नाईट ड्रेस वेगळा, डे ड्रेस वेगळा, मॉर्निंग वॉकिंग ड्रेस वेगळा, पुन्हा नंतर मग इव्हिनिंग ड्रेस वेगळा. त्याशिवाय पार्टीमध्ये जाण्यासाठी फॉर्मल, इनफॉर्मल, हा तो. त्याशिवाय चपला, जोडे, ते ह्या शोमध्ये जाण्यासाठी असल्या चपला लागतात, त्या ठिकाणी जाण्यासाठी असल्या बुटा लागतात, ह्या ठिकाणी राहण्यासाठी अशा लागतं, त्या ठिकाणी जाण्यासाठी असं लागतं. म्हणजे हे लक्षण कशाचं आहे? इंडिव्हिज्युअलिस्टिक. म्हणजे मी माझं स्वतःचं महत्व बाह्य साधनावरून कशा प्रकारे वाढवणार आणि वाढवतो आहे, हे या कृतीवरून दिसून येतं. जसं कपडे झाले, त्याचप्रमाणे शिक्षण. पूर्वी शिक्षण ज्यावेळेस मग शाळेमध्ये शिकवलं जात होतं, त्यावेळेस प्रत्येक विषयाला एकच सर असायचे, गुरुजी असायचे, शिक्षक असायचे. म्हणजे प्रत्येक, आणि त्या एक गुरुबद्दल विद्यार्थ्यांना मान असायचा, आदर असायचा. आणि त्यामुळे त्यांच्यासोबत एकनिष्ठ व्हायचे. कारण पहिल्यापासून शिकवणारा एकच गुरु, एकच व्यक्ती सगळे सब्जेक्ट, सगळे विषय ते शिकवत होते. आज काय झालं? प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक. प्रत्येक पिरियडला 40 मिनिट झाली की व्यक्ती बदलली, पुन्हा 40 मिनिट झाली की विषय बदलला. व्यक्तीने, विद्यार्थ्यांनी कुणाशी एकनिष्ठ राहायचं. आणि त्याप्रमाणे पहिलीत दुसरे शिक्षक 5-7, 5वीमध्ये दुसरे 7-8, 8वी नंतर पुन्हा 7-8 दुसरे शिक्षक. म्हणजे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जे काय शिक्षक म्हणून येतात त्याची संख्या किती झाली. आणि हे व्यक्तिनिष्ठ. कारण ती जी व्यक्ती मला शिकवती आहे ती काय म्हणते, मला फक्त हा विषय शिकवण्यासाठी पगार मिळतो, हा विषय शिकवण्यासाठी मी तुम्हाला शिकवेन, बाकी विषय मी शिकवू शकत नाही, मला माहिती नाही, त्यामुळे तेवढा पुरतं मला विचारा, बाकी दुसरा कुठला विषय विचारू नका. कारण आणि जे हे विषय आहे त्यामध्ये जीवनाचा विषय नसतो मुळात. मग जीवनाचा विषय नसल्यामुळं जीवनाबद्दल काही प्रश्न निर्माण झाले तर विचारणार कुणाला? त्यासाठी कोणी शिक्षकच नाही आहे. कारण ते जीवन विषयक, लाईफ ओरिएंटेड एज्युकेशन आजच्या सिस्टीममध्ये नाही. आणि लहानपणापासून म्हणजे प्रत्येकी इंडिव्हिज्युअलिस्टिक ही न कळत माणूस होत गेलेला आहे बिकॉज ऑफ एज्युकेशन. आणि त्यामुळे हे साधी तसं वेगवेगळ्या अँगलने आपण आपल्या जीवनामध्ये बघितलं तर आपण स्वतःला सुधारणावादी म्हणतो, सोशलिस्ट म्हणत असेल की आम्ही सगळी एकत्र राहतो. पण पूर्वी जे एकत्र कुटुंब पद्धत होती ती आता इंडिव्हिज्युअलिस्टकडे आली का नाही? आता लोकांना एकत्र कुटुंब नको आहे. का? तर विचारधारा माझ्यामध्ये ते रुतलं, न कळत मी ते स्वीकारत गेलो, मला आता बाकी नको नको नको. बाकी सगळे पूर्वी समाज एक होत होता, वेगवेगळे आपले उत्सव होते, त्या प्रत्येक उत्सवामध्ये सगळ्यांनी सांघिक कार्य करायचं होतं, सगळ्यांनी एकत्र समूहात बसून आपण ते कार्य करत होतो. आज त्या उत्सवामध्ये तेवढा आपल्याला उत्साह राहिला का? उत्साह वाढवण्यासाठी आहे. आज आपले मकर संक्रांतीला तिळगुळ जे वाटप केलं जायचं, मग तिळगुळासाठी घरोघरी सगळी, म्हणजे आज 25 वर्षापूर्वी मुलं किंवा बाकी सगळी जात होती, आज जातात का? नाही. पण प्रत्येकाच्या घरोघरी ख्रिसमस ट्री दिसतोय, सांता क्लॉज येतोय, एकटा येतो. तिळगुळ ग्रुपमध्ये वाटायचं असतं. तिळगुळ सगळ्या मित्रमैत्रिणी मिळून एकमेकांच्या घरी, पै पाहुण्या, मित्रमंडळी, शेजाऱ्या पाजाऱ्याकडे आपण जातो आणि वाटत होतो. आता सांता क्लॉज एकटा येतो, इंडिव्हिज्युअलिस्टिक. सगळ्यांना विचारतो, सगळ्यांना चॉकलेट देतो, चॉकलेटची वाट बघत बसतात. आणि तदनंतर
ख्रिसमस ट्री त्याला आपण महत्व देऊ लागलो, पण जे सांघिक कार्य आहे, होळी आहे, दिवाळी आहे, नवरात्र आहे, बाकी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कोणताही उत्सव घ्या, त्यामध्ये सोशलिझम वाढवण्यासाठी, कलेक्टिव्हिझम, समाजाकडे माझी निष्ठता कशी वाढेल, समाजाबद्दल माझं प्रेम कसं वाढेल, समाजामध्ये असलेल्या माझ्या प्रत्येक हितचिंतकासोबत मी कशा प्रकारे एकनिष्ठ राहील, ह्या दृष्टिकोनातून पर्पज इन लाईफ ते बघायचं आहे. आज आपण फक्त पर्पज इन लाईफ बघतो, पण इंडिव्हिज्युअलिस्टिकच्या हेतूने बघतो, त्याच्या चष्म्यानं बघतो. मग त्या दृष्टिकोनातून हा संपूर्ण विचार करण्यात आलेला आहे. आणि ह्या संशोधनामध्ये सांगितलेलं आहे की एशिया खंड आणि आफ्रिका खंड हे समाजवादी आहेत, सोशलिझम होते, आणि युरोप खंड ह्याच्यामध्ये बाकी जे कंट्रीज आहेत ती लोक इंडिव्हिज्युअलिस्टिक आहेत. आणि त्या अनुषंगाने त्यामध्ये हे विचारधारेचा फरक काय आहे हे देखील दाखवण्यात आलेलं आहे. आणि त्या फरकानुसार थोडेसे जे मुद्दे आहेत ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू की ह्या मुद्द्यानुसार मी कुठं फक्त आणि फक्त एकनिष्ठतेकडे चाललेलो नाही, मी इंडिव्हिज्युअलिस्टिक होत चाललेलो नाही ना. मी घरात सगळ्यांसोबत राहत असताना फक्त आणि फक्त मोबाईल बघण्यासाठी माझा प्रयत्न नाही ना इंडिव्हिज्युअलिस्टिक. दुसरे मला कोणी नकोशे वाटू लागलेले आहेत का, ह्या भूमिकेतून ज्यावेळेस आपण बघू त्यावेळेस इंडिव्हिज्युअलिस्टिक लोक आहेत त्यांना व्यक्तिगत स्वातंत्र्य व हेतू ह्याला प्राधान्य दिलं जातं. तेच त्याच्या विरुद्ध जे सोशलिस्टिक आहे ते समाज असेल, कुटुंब असेल, त्याच्या हितार्थ काय करायचं आहे यासाठी प्राधान्य दिलं जातं. त्यानंतर हित समूहासोबत एक भावनिक कमतरता असते. आज आपण इंडिव्हिज्युअलिस्टिक जर बघितले तर लॅक ऑफ इमोशन्स, त्यात भावनिक कमतरता आहे. सगळे ग्रुपमध्ये असतात, पण ग्रुपमध्ये असताना देखील इमोशनल अटॅचमेंट नसते. कारण एकत्र राहायचं म्हणून ते राहतात, पण त्याच्यामध्ये विचार काय असतो, एकत्रात राहत असताना ह्याच्याकडून मला काहीतरी मिळतं का, मिळत असेल तर मी त्याच्यासोबत राहीन, हा एक भाग झाला. मिळत नसेल कदाचित, पण माझे जवळचे संबंध आहे त्यामुळे ते लोकांच्या भीतीमुळे, समाजाच्या भीतीमुळे अजूनही थोडी आहे, त्यामुळे ते पूर्णपणे तोडत नाही, पण दाखवण्यासाठी तरी तो त्याच्यासोबत असतो, कारण त्याचा काहीतरी मला फायदा मिळणार आहे. पण त्यामध्ये त्यांच्यासोबत काहीतरी राहून करायचं ह्या भूमिकेतून करतो. इमोशनल अटॅचमेंट आणि डेडिकेशन नसतं, प्रॅक्टिकली फक्त तो राहत असतो. ह्या दृष्टिकोनातून हा भाग आहे आणि त्यातून दुसरा फायदा काय मिळतो हे बघत असतो. आणि त्याच्या विरुद्ध जे समाजवादी विचारधारा आहे ते स्वतःचा फायदा न बघता, माझा भाऊ असेल, माझा मित्र असेल, शेजारी असेल, पाजारी असेल, त्याला माझी गरज असेल तर मी त्याच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. मला त्याच्याकडून काही नाही मिळालं, मला थँकफुलची पण अपेक्षा नसेल, मला त्यांनी आभार नाही म्हटलं तरी चालेल, पण माझं कर्तव्य आहे, मी त्याच्यासोबत सगळं काम करेल, ही विचारधारा. त्यानंतर जे खालती जी इंडिव्हिज्युअलिस्टिक आहे त्या लोक जे म्हणतात ते स्वतःला एक तर ते घमंडी असतात, इगोइस्ट किंवा सेल्फ सेंटर्ड असतात आणि स्वतःला महत्व जास्त देतात. कारण इगोइस्ट व्यक्ती कधी पण आणि सेल्फ सेंटर्ड असते, ते स्वतःला महत्व म्हणजे मला कोण किती महत्व देतं ह्या अनुषंगाने ती बघत असते आणि स्वतःचं नाव वाढवण्यासाठी त्याचा सातत्याने तो प्रयत्न असतो. परंतु तेच सोशलिस्ट जे काय असतात ते सर्वांसोबत प्रामाणिक असतात आणि एकनिष्ठ असतात. त्याला माझं काम वाढावं, माझं नाव वाढावं ही अपेक्षा नसते, पण तुझं काम व्हावं ही इच्छा असते. हा मानसिकतेमध्ये फरक आहे आणि म्हणून ते कल्चरल जो विषय आहे की ही सायकोलॉजिकल कल्चरली इफेक्ट जो म्हटलेला आहे की नाही, ते सांस्कृतिक दृष्ट्या कशा प्रकारे त्याचा उपयोग इफेक्ट होतो किंवा त्याचा परिणाम होतो हा भाग महत्वाचा आहे. आणि स्वतःचे नाव वाढत असताना हित समाजाचे ध्येय, आपले ध्येय मानतो, माझा समाज आहे, माझं कुटुंब आहे, माझं राष्ट्र आहे, माझं राज्य आहे, माझं गाव आहे, माझी गावकी आहे, माझी भावकी आहे, ह्याच्यासाठी मी काहीतरी करायला पाहिजे. माझ्या कुठल्या कृत्यामुळे, माझ्या कुठल्या अपकृत्यामुळे माझ्या गावाला, माझ्या कुटुंबाला, माझ्या समाजाला समाज बदनाम होता कामा नये, ही मानसिकता इथं असते.
पण इथं ती मानसिकता नसती. आज आपण समाजामध्ये बघतो आहोत की स्वतःचं नाव वाढवण्यासाठी इंडिव्हिज्युअलिस्टिकनं हळूहळू वाढत चालली, की त्याच्या आई वडिलांना बदनामी सहन करावी लागली तरी तशी कामं आज मुलं करत आहेत. का? तर त्यांना फक्त इतकंच वाटतं की मला माझं प्राधान्य वाढवायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून तो प्रयत्न असतो आणि भावनिक संबंधापेक्षा पद आणि प्रतिष्ठेला महत्त्व देतात. आज समाजामध्ये असा विषय झालेला आहे की प्रत्येकाला पद असेल तर मला काम करता येईल, पद नसेल तर मी काम करू शकत नाही, ही एक मानसिकता दृढ झालेली आहे. म्हणून प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या पदासाठी धडपडत असतो. पद नसेल तर काम कसं करता येईल ही त्याची मानसिकता आहे आणि त्यासाठी आणि पद असलं की प्रतिष्ठा मिळते आणि प्रतिष्ठेमुळे पद मिळतं, पदामुळे किंवा प्रतिष्ठामुळे पैसा मिळतो. हे जे चक्र आज आपण समाजामध्ये पाहतो आणि त्यामुळे शेतीत काम करणारे मजूर असेल त्याला पद नाही म्हणतात, त्याला प्रतिष्ठा नाही आहे. पण असं कसं म्हणता येईल? ते मानव म्हणून त्याला प्रतिष्ठा नाही का? मानव म्हणून त्याला पद नाही का? मानव म्हणून त्याला अदरवाईज काय आहे? त्याचे गुण क्वालिफिकेशन नाही का? आहेत ना. पूर्वी प्रत्येक व्यक्तीमध्ये जे काही गुण होते, क्वालिफिकेशन्स होते, त्याला महत्व, त्याला प्राधान्य दिलं जायचं. तो कुठल्याही जातीचा नातीचा असं हे नव्हतं. माणूस मात्र मनुष्य धर्म काय आहे ह्या दृष्टिकोनातून आपल्या भारतीय विचारधारेमध्ये समाज प्रबोधन, समाजवाद किंवा म्हणजे समाजासाठी सगळेजण धडपडत होती आणि त्यासाठी धर्म, त्यासाठी आज जे आपण म्हणतो धार्मिक शिक्षण म्हणजे काय? धार्मिक शिक्षण म्हणजे सगळ्यांना सामावून घेणं, सगळ्यांना सोबत घेऊन जाणं, सगळ्यांच्यासाठी करणं आणि सगळ्यांच्यासाठी राहणं, हे धर्माचं शिक्षण. पण ते सोडून बाकी कुठलं जर शिक्षण आपण घेत असेल तर ते अधर्माचं शिक्षण आहे. ह्या अँगलनं आपल्याला बघायचं आहे की दुर्योधन हा अधार्मिक होता असं आपण म्हणतो, किंवा महाभारतामध्ये जे युद्ध झालं, जे गीतेमध्ये जे सांगण्यात आलेलं आहे की धर्म आणि अधर्म काय आहे, तर ह्या दृष्टिकोनातून धर्म आणि अधर्म बघायचा आहे. आज आपण जे समजतो धर्म आणि अधर्म म्हणजे यो या धर्माचा तो त्या धर्माचा, त्या हेतूने नव्हे तर इंडिव्हिज्युअलिस्टिक, सोशलिझम, इंडिव्हिज्युअलिझम. सोशलिझम मध्ये समाज तरी आहेच, पण संपूर्ण निसर्ग, अनसीन पॉवर ह्याचा पण विचार केला जातो आणि जे मला दिसत नाही ते मी मान्य करणार, त्याच्या आधारे मी आहे, त्याच्याबद्दल पण मी कृतज्ञता व्यक्त करणार, त्याच्यासाठी पण मी माझी शक्ती वापरणार, त्याच्यासाठी मी माझं पद, प्रतिष्ठा आणि पैसा वापरणार. ही विचारधारा या इथं सामाजिक सोशलिस्टमध्ये येते, इंडिव्हिज्युअलिस्टमध्ये येत नाही. आणि त्या अनुषंगाने ह्या गोष्टीकडे आपण बघितलं की मी दुर्योधन आहे म्हणजे कौरव पक्षातील आहे ह्या पांडव पक्षातील आहे, हे आपण ठरवायचं. कारण आज आपल्याला वाटतं की दुर्योधन होणं सोपं आहे आणि दुर्योधन राहिलं की मला जास्त मान मिळतो. म्हणजे थोडक्यात अप्रामाणिकपणाने आपण काम करू लागलो की प्रामाणिकपणाला किंमत नाही असं आपण म्हणत असतो. पण समाजामध्ये एक सिद्धांत आहे, प्रामाणिकपणा कधीही मरत नाही, सत्य कधी लपत नाही आणि कुठलीही जे निसर्गाला संलग्न करणारी गोष्ट आहे ती अमृत आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ह्या ज्या गोष्टी आपण बघितल्या की मला प्रामाणिक राहायचं आहे, कोणाशी? माझ्या सगळ्यांशी जी काय आहे, मी ज्यांच्यावरती डिपेंड आहे त्याच्यासोबत मी प्रामाणिक राहायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आज आपला भारतमध्ये आय हे स्वतःच्या हक्कासाठी आणि वी जे मगाशी म्हटलो आपण, घटना जी आहे वी, घटनेमधील जे प्रिएम्बल आहे, वी द पीपल ऑफ इंडिया, वी हा शब्द सुरुवातीला घेतलेला आहे. आपण भारतीय आहोत असं आपण म्हटलो, पण हा वी सुरुवातीला असला तरी मग त्या ह्याच्यामध्ये जे काय कायदे निर्माण केले जातात ते आयला धरून आहेत, हक्कासाठी आहेत, कर्तव्यासाठी नाही आहे. कर्तव्य दाखवणार नाही आहेत, फक्त हक्क दाखवणारे आहेत. त्यामुळे आज आपण भारतीय समाजामध्ये राहत असताना आपलं ब्रॉटअप होतं सोशलिस्टमध्ये किंवा झालेलं आहे. आणि नंतर जे शिक्षण घेतलं जातं, ज्या ठिकाणी नंतर मग ज्याकडे आपल्याला एखादी अडचण निर्माण झाली, कायद्याचा आधार घेतला जातो, तो आयच्या आधाराने बहुतांशी कायदे तसे आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून जे व्यक्तिनिष्ठ होण्याची जी कारणे आहे, एक तर आर्थिक प्रगती वाढली की लोकांना वाटतं
माणसाला वाटतं की आता आपल्याला कोणाची गरज नाही आहे. त्यानंतर कायद्यामुळं प्रगत तंत्रज्ञान असेल तर प्रगत तंत्रज्ञान असलं तरी त्या ह्याच्यामध्ये समज जे ॲडव्हान्स ज्या आहेत कंट्रीज आहेत, विकसित जे देश आहेत, अमेरिका, जर्मनी, ह्या ज्या बाबी आहेत, तिथं बाकी सगळी सुबत्तता आहे, तंत्रज्ञान श्रेष्ठ आहे, परंतु मानसिक रोगी जास्त आहेत. आज भारतामध्ये पण आपण भौतिक प्रगती करीत आहोत, पण भौतिक प्रगती करीत असताना मनाकडं, बुद्धीकडं आणि शरीराकडे जर दुर्लक्ष आपण करतोय, त्यामुळे रुग्णामध्ये ती वाढ होत आहे. मानसिक रोगी वाढू लागलेले आहेत. बुद्धी म्हणजे सायकॅट्रिकचे पण पेशंट्स वाढू लागलेले आहेत. शारीरिक कमतरतामुळे अटॅक वगैरे सगळे म्हणजे ते रोग निर्माण होऊ लागलेले आहेत. ते कशामुळे? इंडिव्हिज्युअलिस्टिकमुळे, यामुळं. आणि त्या अनुषंगाने आजच्या शिक्षणामुळं, कायद्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात. काही काही लोक असा त्यांचा संवाद पण आहे की इंडिव्हिज्युअलिस्टमुळं किंवा नंतर व्यक्तिवादामुळे फायदे पण आहे. नक्की आहे, व्यक्तिवादाचे फायदे आहेत, पण ते व्यक्तिवादाचे फायदे दाखवले जातात. मोठमोठे मोटिवेशनल लीडर आहेत, काही काही जे त्यांना प्रमोट केले जातात, ती लोक व्यक्तिवादाचे फायदे दाखवतात. तुम्ही सक्सेस व्हायला पाहिजे, तुम्ही प्रगतीच्या पंथावरती चढायला पाहिजे, नक्की, नो डाऊट. पण सक्सेस होण्यासाठी आज जो माणूस धाव घेतो, ते नंतर तो सगळ्यांना हळूहळू सोडत जातो. इंडिव्हिज्युअलिस्ट होत 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 कदाचित वयाच्या 45-50 वर्षी तो सक्सेसफुल होतो, सक्सेसफुल पर्सन म्हणून असतो, पण अलोन, त्याच्यासोबत कोणीही नसतं. त्यावेळेस तो लोनलीनेस न ग्रासलेला असतो. त्याला वाटतं माझ्यासोबत कोणीच नाही आहे, कारण त्यांनी सक्सेस मिळवण्यासाठी सगळ्यांना मागं सोडलेलं होतं. आणि सोडल्यानंतर ज्यावेळेस तो वर पोचला, त्यावेळेस त्याच्यासोबत कोणी नव्हतं, म्हणून लोनलीनेसचे पेशंट वाढू लागलेले आहेत आपल्या समाजामध्ये. सक्सेसच्या मागं धावत धावत तू ज्यांच्यामुळे सक्सेस तुला मिळालं त्यांना सोडलास तर दुसरं लोनलीनेस तुला पकडणार. हा जो भाग आहे, त्या दृष्टिकोनातून पर्पज इन लाईफ, माझ्या जीवनाचा हेतू कोणता आहे, मदरचे त्यक्त जीविका असं आपण म्हणतो. तर मी जे माझं जीवन जगतो आहे ते मी कोणासाठी मरतोय? दुर्योधन जर म्हणत असेल माझ्यासाठी ते मरा लागलेले आहेत, मग मी समजा दुर्योधन आहे, मी समजा मरत आहे, कोणासाठी मरत आहे? पद, प्रतिष्ठा, पैसा ह्याच्यासाठी मरत असेल तर मी कोणाच्या पक्षात आहे? दुर्योधनाच्या पक्षात. कारण मी त्यांच्यासाठी मरतोय, पद, प्रतिष्ठा आणि पैशासाठी. आणि त्यानुसार जे पद, प्रतिष्ठा ह्या ज्या बाकी आहेत, किंवा मोबाईल, समजा आता आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मोबाईल मधील डिसएडव्हान्टेज किंवा मोबाईलचा अतिवापरामुळे नुकसान होतं. मग मोबाईल समजा दुर्योधन असेल तर मोबाईल म्हणतो का नाही, सगळी माझ्यासाठी, मदरथे त्यक्त जीविता, माझ्यासाठी ते जीवनाचं प्राण देतात, असं मोबाईल म्हणेल का नाही? त्या भूमिकेतून हे जे आहेत की दुर्योधन हा व्यक्तिनिष्ठ होता आणि पांडव हे समाजनिष्ठ होते. आणि ते त्यामुळे मगाशी जे सांगितलं ते आजच्या संशोधनामध्ये ज्या बाबी सांगितलेल्या आहेत, तीच विचारधारा आपल्या ह्याच्या वेळेस, युद्धाच्या वेळेस पांडव आणि कौरव ह्या पक्षामधील धर्म आणि अधर्म, म्हणजे व्यक्तिनिष्ठ आणि सोशलिस्ट ह्या दृष्टिकोनातून ते बघायचं आहे. म्हणून धृतराष्ट्र म्हणजे स्वतःचा नसताना ते धरतात, इथं पद प्रतिष्ठेसाठी आंधळे असतात, त्यानुसार म्हणजे भगवान मान्य यश स्वतःला देतात. हे जे बाबी आहेत, समजा ह्या सगळ्या गोष्टी स्वार्थी असतात, पद प्रतिष्ठेसाठी करतात, नंतर पुत्र त्यांचे दुष्ट आणि लोभी असतात, त्यांना सोडून जातात. आज आपण बघतो इंडिव्हिज्युअलिस्टिक जी मुलं आहेत ते आई वडिलांना सोडतात, आई वडिलांना सांभाळत नाहीत. स्वार्थामुळे ध्येय शून्यता असते, सत्तामुळे सहाय्यक जास्त सगळा भाग त्यातला आहे, आणि व्यक्तिनिष्ठतेत उपकाराखाली दबला असल्या कारणानं त्याच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय राहत नाही. आणि तेच हे जे समाजासाठी जे काय, समाजासाठी झिजणं, यज्ञीय कार्यासाठी राहणं, प्रभू ज्ञानामुळे त्याच्यामध्ये डोळसता असते, यशाचा प्रथम अधिकारी भगवंताला देतो, पुत्र त्याची आज्ञाकारी असतात, आणि ध्येय जे असते प्रगमनशील असतं, वारसा, परंपरा हे सगळे सांभाळणारे असतात, आणि सत्य पचवणारे कमी. ह्या थोडक्यात सांगायचं जे काय होतं की आज आपण हे जे मदरथे त्यक्त जीविता बघतो, 9वा श्लोक, 9, 10, 11, 12 हे दुर्योधनाची मानसिकता दाखवते. आज आपण हे 9व्या श्लोकचा विचार केला की त्या ह्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअलिस्टिक आणि सोशलिस्टिक ही विचारधारा, दुर्योधनाची विचारधारा जी आहे
ती विचारधारा माझी आहे का नाही हे मी पडताळून पाहायचं आहे. आणि ती विचारधारा जी आहे त्याचे ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज आणि कॉन्सिक्वेन्सेस, फायदे, तोटे आणि त्याचे परिणाम काय आहे हे जसं पुढच्या श्लोकमध्ये दुर्योधन सांगेल त्यावेळेस जसं दिसून येईल त्याप्रमाणे आपण पुढच्या चिंतनामध्ये त्याचे फायदे, तोटे आणि परिणाम काय आहेत त्याच्यावरती झालेला रिसर्च आणि त्या दृष्टिकोनातून त्या व्ह्यूमध्ये त्या ह्याच्यामध्ये मी अडकलेलो तर नाही आहे ना, ही समज आपल्याला या श्लोकमधून, मी त्यासाठी कुठं मरायला चाललेलो नाही आहे ना, ही घ्यायची आहे. आणि तिथून मला परावृत्त कसं व्हायचं आहे, मला सावधान कसं करायचं आहे, मी स्वतःशी प्रामाणिक कसं राहायचं आहे हे समजून घेण्यासाठी शक्ती आणि बुद्धी आपण भगवंताकडे मागू. इतकं बोलून माझं भावपुष्प भगवंताच्या चरण अर्पण करत आहे आणि त्यासाठी आपलं धन्यवाद. थँक्यू. असतो ठीक आहे. थँक्यू.